गुळवणी करतोय जी पारंपरिक तुम्ही म्हणाल. हो, देवकार्याला आणि चांगल्या म्हणजे सणाला आणि आम्ही करतो वडे गुळवणी किंवा पुरी बरोबर. त्यामुळे तर सांगता मला साहित्य काय काय घेतलं. गूळ, हळदीची पानं, हा नारळाचा अपरस म्हणतो, म्हणजे जेव्हा पहिला आपण नारळाचा रस काढतो तो जाड रस असतो तो, हा पातळ रस नारळाचा. तांदळाचा पीठ, हे बासमतीच्या तांदळाचं पीठ घेतलंय मी, त्याचा वास चांगला येतो म्हणून. आणि मीठ. साहित्य झालं असेल तुमचं लिहून. आणि आता आपण आधी काय करतोय का, हे तांदळाचं पीठ आहे, साधारण पाव वाटी घ्यायचं. पण हे आपण कशामध्ये घालवतोय, पाण्यात? हे पाण्यामध्ये, फक्त पाण्यामध्ये घालून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. गुठल्या होता कामा नाही त्याच्यात पाणी घालू. हो, घाल. त्याच्या गुठळ्या नीट चांगल्या सगळ्या मोडून एकजीव करून घेतो. नीट आलेलं सगळ्या. पण मग आपण एरवी जशी भाताची खीर करतो तर भाताच्या खिरीच्या ऐवजी तांदळाच्या पिठाची गुळवणी असंही साधारणतः. हो, बरोबर. खिरीत आपल्याला ते दाणे दाणे लागतात, पण ही साधारण पेस्ट म्हणजे दाण्याशिवायची, म्हणजे भाताच्या शीताशिवायची ही पेस्ट. पण ही जास्ती झटपट आहे. हो, अगदी पटकन होते ही. कारण आपण भाताची जी खीर करतो ती समजा आपण कण्यांची खीर केली, भाताचे जे कणे असतात खरं त्याचीच करायची असते, तर त्या कण्या आपण धुवून म्हणजे भिजवून मागाशी भातात परत वाटाव्या, त्या बारीक कराव्या लागतात, शिजवाव्या लागतात, शिजवायच्या, तुपावर परतायच्या. हे सगळं भाताची खीर करतो तेव्हा हे सगळं बरंच प्रोसिजर असतं. हो, बरोबर. तेही खमंग लागतं, ते आहेच, पण त्याच्यापेक्षा ही पटकन होणारी आहे. आणि आमच्या इथे म्हणजे मालवणात आणि ही करतात देवकार्याला. आणि स्पेशली आमच्या घरी गोड पदार्थ हा दररोज लागतोच. म्हणजे माझ्या नवऱ्याला उल्हासला आणि माझ्या सासऱ्यांना जेवणात दररोज काहीतरी गोड पदार्थ लागतो, त्यामुळे हो, अगदी काही ना काही. त्यामुळे काही ना काही करावंच लागतं मला. गुळ तूप असेल तरी चालेल, पण काहीतरी गोड पदार्थ हवा. हे झालं ना? हो, झालं. शिजवायचं. त्याची तयारी करा. आपण जे मिश्रण तयार केलं होतं कालवून, तर ते आलेलं आहे आणि आता शिजायला. हो, चालेल. आता थोडं पाणी घालून घ्यायचं. हो, ह्याच्यात. नाही तर गुठळी होईल ना. गूळ आधी वितळवून घेऊन मग त्यात ती पेस्ट घालायची तांदळाची. बस. हा गूळ. गोडाचा अंदाज आपण आपल्या घरात कितपत गोड खाल्लं जातं तर त्या अंदाजाने घ्यायचा. गूळ पूर्ण वितळायला हवं. पुरी बरोबर ही खीर खरंच मस्त लागते. हो, अगदी छान लागते. हो हो हो, छान अशी मऊ घट्ट अशी छाती. हो हो, बरोबर. जाडसर होते, तांदळामुळे त्याला जाडपणा येतो, दाटपणा. बरोबर. आणि नारळाच्या रसातली असल्यामुळे त्याची चव वेगळीच लागते. आणि हळदीच्या पानाची टेस्ट छान येते. हो, आपण म्हणू. पण हळदीची पानं आता मिळत नाही, त्यामुळे श्रावणात जेव्हा मिळतात ती घेऊन ती सुकवून ठेवायची. त्याचा वास तरीही तसाच राहतो टाकल्यावर. आणि जर कोणाला हळदीची पानं नसतील तर वेलची पूड टाकली तरी चालते, त्याचा पण वास चांगला येतो. ह्याच्यातच तुम्ही म्हणालात ते कालवलेलं. हो हो, असं हळूहळू घालायचं. हा, हळूहळू वरून सोडायचं आणि ढवळत राहायचं, कारण नाहीतर त्याच्या पिठाच्या गुठळ्या होतात. गॅस बारीक करायचा. पाणी घालू का आता? थोडं घट्ट वाटतंय तुम्हाला? नाही, चालेल. हो हो, चालेल. हळूहळू टाकायचं. आता हे जो पातळ नारळाचा रस आहे तो ह्यात घालायचा. आणि ही पानं नंतर घालायची. हा, जरा थोडी उकळी आल्यावर मग पानं आणि मीठ घालायचं. गोड्याला आपण घालतो ना एक कणी. हो हो, त्यांनी जरा. आणि हा रस हा नंतर शेवटी झाल्यावर घालायचा. त्यामुळे हो, नाही घालायचा आणि लगेच गॅस बंद करायचा. कारण हा जाड रस घातल्यावर जर उकळी आली ना तर तो फाटल्यासारखा होतो आणि मग त्याचे कणकण कणकण दिसायला. तर हे जरा थोडं जाड झालंय. आता आपण हळदीची पानं घालूया त्यात. किती घालायची असतात ती? साधारण 2 ते 3. म्हणजे आता ही 2 आहेत पानं? हा, नाही, हे एक गाठ मारून मी ठेवली आहे, नाहीतर त्याचे मग चुरा होतो, म्हणून एकत्र एक आणि अजून एक.
सुकवताना पण किती छान सुकवलं. आणि थोडंसं मीठ चिमूट. बस हे झालंय आपलं मिश्रण तयार. आता हा रस घातला की नैवेद्य दाखवायला हो तयार. बरोबर. गॅस बंद करायचा. हो हो लगेच. खूप असा मंद सुगंध आपण असं म्हणतो ना, छान गोड सर. बरोबर. निर्मळ सुगंध असा आमच्या घरामध्ये पूर्ण भरून राहिलाय. तर खूप सात्विक आणि अशी मस्त हो वाटते. बरोबर बरोबर. आणि हळदीच्या पुनामुळे त्याची वास पण छान येतो आणि चवीला सुद्धा छान लागते. अगदी ती गरमही छान लागेल. अगदी. आणि ऍक्च्युली ती अशी फ्रीज मध्ये ठेवून हो हो थंडगार प्यायला पण छान. म्हणजे एक जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा जर ती जमा केली तर छोटी मडकी जी मिळतात, अगदी छोटी छोटी मडकी मिळतात, तर त्याच्यामध्ये जर ती तुम्ही ओतलीत आणि मग फ्रीज मध्ये ठेवलीत तर त्याची चिल्ड म्हणून खायला हो हो अगदी सुंदर लागेल. अगदी अगदी मस्त. तर नक्की करा. आणि आतापर्यंत आम्ही गुळवणी बनवण्यासाठी काय काय केलं ते नीट लिहून घ्या. गुळवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गूळ, हळदीची पानं, नारळाचा पातळ रस, बासमती तांदळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून ते पातळसर भिजवून घ्यावं. कढईमध्ये गुळाचा पाक करून त्यामध्ये पाणी घातलेलं तांदळाचं पीठ, नारळाचा पातळ रस, हळदीची पानं आणि नारळाचा जाडसर रस घालून मिश्रण एकजीव करून शिजवून घ्यावं.